शिवप्रेमींना मुद्दामून बदनाम करण्याचं काम आणि तिथं कुणी जाऊ नये यासाठी कट रचला जातोय की काय, असा सुद्धा प्रश्न आमच्या मनामध्ये येतो आहे। आणि तुम्हाला काय वाटतं, या जोडप्यांनी तिथे पत्रिका ठेवली आणि छोटं एक त्यांचा पत्रिका ठेवतानाचा शूट घेतला, ते सुद्धा महाराष्ट्रीयन कपडे घालून, अश्लील कपडे कुठलेही तिथे त्यांनी घातलेले नाही आहेत, प्रीवेडिंग सुद्धा केलेलं नाही आहे। आणि हे करणं योग्य की अयोग्य, माझ्या मते राजांच्या विषयी प्रचंड आदर मनात होता म्हणून ती लोक तिथे गेली होती। त्यांना ट्रोल करणं कुठेतरी थांबलं पाहिजे। आणि जे घोटाळेबाज आहेत, रायगडावरती कामाचे गुत्ते घेतात, घोटाळे करतात, त्यांच्यावरती बोलायला कुणी पुढे येणार नाही, कारण अनेक व्हिडिओ त्या घोटाळ्या झालेल्या कामाची पडतायत, त्याच्यावरती बोलत नाहीत। पण नितळ मनाने प्रीवेडिंगसाठी नाही तर तिथं पत्रिका देण्यासाठी गेलेल्या जोडप्यावरती महाराष्ट्रभर ट्रोल केलं जात आहे। तर हे ट्रोलिंग कुठेतरी थांबलं पाहिजे। तुम्हाला काय वाटतं, त्यांनी केलं ते योग्य की अयोग्य, नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा। आपला मित्र उदय भिसे पाटील। जय जिजाऊ, जय शिवराय, धन्यवाद बांधवांनो।